पुरुष जे असतात ना त्यांना खूप कॉम्प्लिकेटेड इमोशन्स जे आहेत ना ते कळतच नाहीत. मे बी तसं देवाने बनवलंच नाही आहे त्यांना. सो काहीही कॉम्प्लिकेटेड झालं जे त्यांच्या भाषेत मॉडरेट नाही आहे, सो अशा कुठल्या गोष्टी त्यांच्यावरती आल्या की ते क्लोज होऊन जातात. लाईक इमोशन्सचा प्रकार घ्या. तुम्ही खूप जास्त इमोशन्स दाखवले किंवा तुम्ही एक्सपेक्टेशन्स दाखवले त्यांच्या भाषेमध्ये तर ते क्लोज होऊन जातात. त्यांना कळतच नाही काय करायचं, कसं हँडल करायचं या सिच्युएशनला. आणि ते म्हणतात की तू खूप एक्सपेक्ट करतेस. बट बेसिकली मला सांगा, कुठलीही गोष्ट तुम्ही करता तेव्हा एक्सपेक्टेशन्स तर असतेच ना त्याच्यामध्ये. तुम्ही आता समजा कुठे जॉब घेता आहात तर ती जॉब घेतल्यानंतर तुम्हाला एक्सपेक्ट नसतं करत तुम्ही की त्याच्यातनं तुम्हाला खूप चांगलं प्रमोशन्स मिळायला पाहिजे, त्यातनं तुम्ही खूप चांगली कमाई केली पाहिजे, त्याच्यामधनं तुमचे इन्क्रीमेंट झाले पाहिजे किंवा चांगलं काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे, वॉट एव्हर, पण XYZ रिझन. सो एखाद्या कुठल्याही अपेक्षेशिवाय तुम्ही कुठलंही काम करत नाही. पण नात्यामध्ये तीच अपेक्षा समजा मुलींनी ठेवली तरी त्यांच्या बॉयफ्रेंड्सला ती गोष्ट घेताच येत नाही आणि ते क्लोज होऊन जातात. आणि मग म्हटलं जातं तू खूप एक्सपेक्ट करतेस, तू खूप एक्सपेक्टेशन्स ठेवतेस, बाबा तुझ्या याला मी पूर्णच करू शकत नाही, हे कधी न भरणारं न समाधानी असणारं आहे, मी एक्स्ट्रा माईल जातच नाही कारण मला माहिती आहे तू हे तुझ्यासाठी कितीही केलं तरी कमीच आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा मुलीला ऐकल्या जातात ना तेव्हा मुलगी क्लोज होते. कारण तिला वाटतं की मला इथे फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये फ्लावरी रोजी असं सगळं समजा दिलं तरच हे नातं टिकणार आहे, अदरवाईज कॉम्प्रोमाइज साईडला मलाच राहायचं आहे, ॲडजस्टमेंट साईडलाच मलाच राहायचं आहे. मग ती सीता असू दे, मग ती समायरा असू दे किंवा असून कोणी. सो स्त्रियांसाठी हे जग अजूनही बदललं नाही आहे. सो ॲडजस्टमेंट करायची, कॉम्प्रोमाइज करायचं तर ते स्त्रियांनाच करावे लागतं. सो हार्ड रिॲलिटी आहे पण हेच आहे. सो बघा कसं ॲडजस्ट करता येतं. रिलेशनशिपमध्ये राहायचं म्हणजे दोघांनाही ॲडजस्टमेंट आली 100% आपल्याला हवं तसं तर नाही मिळणार. बाय बाय.